राजकीय वर्तुळातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपा आणि ठाकरे गट एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। याला निमित्त ठरलेलं आहे नागपुरातील ठाकरे आणि फडणवीस यांचं मनोमिलन। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली आहे। हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे आज सकाळी नागपुरात पोहोचले। दुपारी 3च्या सुमारास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचले। यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, सचिन अहिर, वरुण सरदेसाई असे नेते उपस्थित होते। दरम्यान ठाकरेंनी यावेळेस मुख्यमंत्री फडणवीसांचं अभिनंदन केलं आणि जवळपास 10 मिनिटं ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। त्यामुळे ही केवळ अभिनंदनपर भेट होती की ठाकरे आणि फडणवीसांमध्ये मनोमिलन झालेलं आहे अशा चर्चा रंगतायत। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे फडणवीस एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा रंगू लागलेल्या आहेत। नाही, ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मला एकूण महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे। ठीक आहे, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, ते निवडणूक जिंकले, त्यांचं सरकार स्थापन झालंय, साहजिकच आहे। साहजिकच आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे, महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील ही अपेक्षा आहे। त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले, काय जिंकले, हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवत राहणार आहोत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, अत्यंत महत्त्वपूर्ण भेट मानली जाते आणि त्यामुळे पुन्हा एकदा फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, मनोमिलन होणार का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। अधिकची माहिती। तर उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार का अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। ठाकरेंकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन करण्यात आलं की राजकारण हे सुसंस्कृत झालं पाहिजे, कारण की गेल्या 5 वर्षातलं जर राजकारण बघितलं असेल तर गाळबोट आणि गलिच्छ राजकारण झालं असं नेते देखील स्वतः म्हणत होते आणि त्याच पद्धतीचं राजकारण येतोय। हॅलो, तर ठाकरे गट आणि भाजपा एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा होऊ लागलेल्या आहेत। ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली त्याच वेळेस त्यांनी हे स्पष्ट केलं की आता गलिच्छ राजकारण होणार नाही, कोणत्याही पद्धतीचं सुसंस्कृत अशा राजकारणाचा पायंडा आम्ही रचू आणि त्यामुळे सूडबुद्धीने कोणत्याही प्रकारे वागणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर आज या दोघांची भेट, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट, म्हणजेच उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा आता सर्व कटुता मिटवून पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्यावर जोर दिला जात असल्याचे समजते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश उपस्थित आहेत। गणेश, काय अधिकची माहिती? नक्कीच ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की गलिच्छ राजकारण कुठेतरी थांबून सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याच पद्धतीचं राजकारण आहे ते करायचं आहे आणि यासाठीच खरं तर आजची ही महत्त्वाची भेट मानली जाते, कारण की मुख्यमंत्री झाल्यानंतरून उद्धव ठाकरे यांनी खरं तर देवेंद्र फडणवीस यांना अगोदर फोन देखील केला होता शुभेच्छेसाठी। मात्र आज पुन्हा एकदा आहे ते स्वतंत्र विधानभवनाचं अधिवेशन सुरू आहे आणि विधानभवनामध्ये येऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे ती उद्धव ठाकरेंनी घेतली। जवळपास 7 ते 8 मिनिटं ह्या दोघां नेत्यांमध्ये आहे ती चर्चा झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिलेल्या, त्याचबरोबर विरोधी पक्ष नेतेपदासाठी खरं तर संख्याबळ सध्या विरोधकांकडे नाहीये, मात्र यासाठीच कुठेतरी आपल्याला विरोधी पक्ष नेतापद मिळावं यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आहे बरोबरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची देखील भेट आहे ती उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी या भेटीमध्येच आहे ती विधानसभा अध्यक्षांबरोबर देखील आहे ते 10 ते 12 मिनिटं खरं प्रामुख्याने भेट झाली आणि त्यामध्ये देखील ही मागणी केलेली आहे। त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांना धन्यवाद आपण गणेश दिलेल्या माहितीबद्दल।